अध्यक्ष महोदय, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिस्पे, ग्रो मोअर आणि ग्रो इन्व्हेस्टर आणि अशाच काही कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 3,000 कोटींचा पैसे जास्त परताव्याचा आमिष दाखवून गोळा केले गेलेले आहेत. आपण आरोपींच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे का? याच्यामध्ये सन्माननीय राज्यमंत्र्यांनी अतिशय सविस्तर उत्तर दिलं आहे. तर मला एवढीच ॲडिशन करायची आहे की आम्ही असा निर्णय घेतलेला आहे. मुळात राज्यमंत्र्यांनी जे सांगितलं की लोकांना पैसे परत कधी मिळतील, ज्यावेळेस त्या प्रॉपर्टीज ॲब्सोल्यूट होऊन त्याची परवानगी विक्रीची आपल्याला मिळेल. त्या प्रोसेसमध्ये 6-6, 7-7 वर्ष जातात आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे की कायद्यामध्ये बदल करून कायद्यानुसार न्यायालयावर 6 महिन्यात या ॲब्सोल्यूट करण्याचं बंधन आम्ही टाकणार आहोत. आणि त्याचसोबत प्रश्न उत्तराचा संपलेला आहे, परंतु उत्तर संपेस्तोपर्यंत वाढवण्यात येत आहे. जसं BNS मध्ये आता फौजदारी कायद्याच्या अंतर्गत जेव्हा एखादी केस चालते, आता नियम असा झालाय की डिफेन्सच्या लॉयरला 2 पेक्षा जास्त ॲडजमेंट घेता येत नाही. तशा पद्धतीनं याही केसमध्ये आम्ही नियम करतो आहोत, अमेंडमेंट करतो आहोत की 6 महिन्यात निकाल झाला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत 2 पेक्षा जास्त ॲडजॉर्नमेंट या ठिकाणी घेता येणार नाही. त्यामुळे या प्रॉपर्टीज लवकर ॲब्सोल्यूट होऊन त्याची विक्री करून जो काही सामान्य व्यक्ती आहे त्याचा पैसा आपल्याला परत करता येईल. अन्यथा 10-10 वर्षापूर्वी ज्यांच्या प्रॉपर्टीज जप्त केलेल्या आहेत त्यांचेही केसेस चाललेले आहेत. ते तारखा घेत राहतात, विक्री होत नाही, लोकांचे पैसे मिळत नाही आणि म्हणून हा निर्णय घेतला. इतर आपण ज्या बाबी मांडलेल्या आहेत त्याची चौकशी केली जाईल.